माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे ईश्वरी आणि अर्णव आता ही स्पर्धा जिंकल्याच्या नंतर सुद्धा ईश्वरी आणि अर्णवच्या नावाचा सगळीकडे जल्लोष होणार आणि एक त्यांच्यासाठी सरप्राईज सुद्धा असणार, ज्याच्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव अगदी सुरेख आणि सुंदर वाटणार। आता नेमकं काय सरप्राईज आहे, ईशू आणि अर्णव कशी सुरेख दिसणार, काय घडणार सगळं पाहूया। तर इकडे आता जी लिझी असते ती म्हणत असते तर फायनल फेरीचा निकाल तर लागलेला आहे आणि आपले ईश्वरी आणि अर्णव हे जिंकलेले सुद्धा आहेत। पण आता स्पर्धा काही एवढ्यावर थांबणार नव्हती। या स्पर्धेमध्ये एक खास ट्विस्ट आहे गाईज। ऑफकोर्स जर स्पर्धेमध्ये काही ट्विस्ट नसेल तर मग स्पर्धा कसली। तर हा ट्विस्ट जो आहे तो ट्विस्ट बरोबरच सगळ्यांसाठी एक आनंदसुद्धा असणार आहे। आपण डिझाईन केलेले, आपण स्वतः घातलेले कपडे पाहणं ही खरोखर खूप स्पेशल गोष्ट असते, जी मोस्ट ऑफ द टाईम आपण फॅशन डिझायनर्स जे असतो ते करत नाही। आपण फॅशन डिझायनर हे इतर वेळी कपडे बनवतो, पण ते आपण स्वतः कधीच ट्राय करत नाही। मॉडेल्स असतात ते ट्राय करतात, मॅनिक्विन्सवरती ट्राय केले जातात, पण स्वतःवरती नाही। म्हणूनच यावेळी असं आमच्या ह्या स्पर्धेमध्ये खास ठरवलं गेलेलं आहे की जे कपडे जे काही कपडे तुम्ही डिझाईन केलेत ना स्वतः, ते तुम्हाला स्वतःला घालून रिप्रेझेंट करायचे आणि ऑफकोर्स ते तुम्हाला तुमच्या पार्टनरबरोबर घालायचे आहेत। बिकॉज कपडे तर आपण तसेच पार्टनर्सना वापरता येतील अशाच हिशोबाने डिझाईन करायला दिले होते। त्यामुळे चला तर मग बघूया कोणाचे कपडे आणि किती कोणावर छान दिसतात, काय घडतं। त्याबरोबर मग आता ज्या जज असतात त्या म्हणतात एक मिनिट मला थोडं बोलायचं होतं। त्याबरोबर लगेचच जज मॅडम उठून उभ्या राहतात आणि म्हणत असतात तर सगळ्यांनीच कपडे खूप सुंदर आणि खूप छान डिझाईन तर केलेले आहेतच, पण शेवटी विजयी हा कोणीतरी एकच होऊ शकतो। यावेळी तुम्हाला संधी मिळाली नाही, पण पुढच्या वेळी नक्की तुम्हाला संधी मिळेलच। त्यामुळे आता अजिबात नाराज न होता, नर्वस न होता सगळ्यांनी एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हा आणि छानपैकी आपापले डिझाईन केलेले कपडे घाला आणि एन्जॉय करा। त्याबरोबर जे दुसरे जज असतात ते सुद्धा म्हणतात की येस ऑफकोर्स एक्झॅक्टली मलासुद्धा अगदी सेम टू सेम हेच बोलायचं आहे। आफ्टर ऑल जिंकण्यापेक्षा खेळणं महत्त्वाचं असतं। ही गोष्ट सगळ्यांनीच जर कायम लक्षात ठेवली तर खरोखर आयुष्याच्या प्रवासात तुम्ही खूपदा खेळाल आणि बऱ्याचदा जिंकालसुद्धा। पण जर खेळण्यापेक्षा जिंकण्याला महत्त्व दिलं तर जिंकण्याच्या नादात तुम्ही खेळणं सोडाल आणि खेळणं सोडलं की जिंकण्याचा प्रश्नच येत नाही। त्याबरोबर मग आता लगेचच जज म्हणतात तर चला फार तुमचा वेळ वाया न घालवता आम्ही आता तुम्हाला पुढचा 1 तास देतो। 1 तासात उत्तम तयार व्हा आणि पटपट बाहेर या आणि मग होणार इथे एक छान असा रेड कार्पेटवरून रॅम्प वॉक। त्याच्यानंतर मग आता इकडे इशू म्हणत असते मर गए सर, काय हे तुम्ही काय कपडे डिझाईन केलेत, आता मी ते कसे घालू? तुम्ही काहीतरी फॅशनेबलच डिझाईन केलेलं असणार ना। अर्णव म्हणतो मिस इंदौर आधी बघ तरी खरं मी काय डिझाईन केलं आहे ते। जजेसने बघितलं पण तू अजून कुठे बघितलं आहेस? इशू म्हणते काय डिझाईन केलं आहे तुम्ही, एवढे विनर झाला आहे म्हणजे नक्कीच। त्यावर अर्णव इशूच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि म्हणतो एकदा उघड। मग इशू ते कपडे उघडते तर ती एक सुंदर नऊवारी असते। अशी नऊवारी असते जिच्यामध्ये इंडो वेस्टर्न टच फक्त अर्णवने दिलेला असतो। अर्णव म्हणत असतो की ही नऊवारी मी शिवलेली आहे, म्हणून पहिली गोष्ट तिला इंडो वेस्टर्न लुक आलेलाच आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये मी निर्या वगैरे ह्या जरा वेगळ्या पद्धतीने सेटल डाऊन केलेले आहेत, ज्या की इझी टू कॅरी होतील आणि इंडो वेस्टर्न कपडे जे असतात ते इझी टू वेअर, इझी टू कॅरी असतात, म्हणून ह्याला इंडो वेस्टर्न लुक आला आहे। त्यावर इशू म्हणते अहो पण ही आहे तर नऊवारीच की। अर्णव म्हणतो अगं पण घालायला सोपी आहे, वावरायला आणि वापरायला सुद्धा इझी आहे, म्हणून तू नेस ना, बाकीच्या गोष्टी कशाला तू हे करतेस? त्यावर इशू म्हणते सर ही नऊवारी नेसता नाही घालता येऊ शकते। अर्णव म्हणतो मिस इंदौर प्लीज वेळ वेस्ट करू नको, पटपट आवर, तसंही तुम्हा मुलींना तयार व्हायला खूपच वेळ लागतो। इशू म्हणते ओ आपल्या दोघात हे मात्र हे अगदीच खोटं आहे हा, आपल्या दोघात तयार व्हायला मला नाही तर तुम्हाला वेळ लागतो। अर्णव म्हणतो ठीक आहे मला वेळ लागतो, मी तयारी करायला घेतो, तुला जेव्हा व्हायचं असेल तयार तेव्हा तू हो। इशू आणि अर्णव तयारी करायला लगेचच निघून जातात। अर्णवने एक इंडो वेस्टर्न कुर्ता बनवलेला असतो, ज्याच्यावरती त्याने छान असं नक्षीकाम केलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याने साडीसुद्धा सुंदर बनवलेली असते,
ती फिक्कट आबोली रंगाची साडी ईश्वरी अंगावरती परिधान करायला घेते. तर त्याचबरोबर आता अर्णवसुद्धा त्याचा फिक्कट गुलाबी रंगाचा कुर्ता घालतो. आता खाली मस्त धोती टाईप त्याने एक बनवलेलं आउटफिट असतं, तो ते वेअर करतो. त्याच्यावरती छान अशी त्याने शॉल तयार केलेली असते इंडो वेस्टर्न, ती शॉल वेअर करतो. इशूसुद्धा आता छान तयार होते. खाली मोजडी घालतो अर्णव, इशूसुद्धा मोजडी घालते. आता दोघं नवरा बायको एकमेकांकडे बघतात आणि मग इशू अर्णवला विचारते, काय मग कशी दिसते मी? त्याबरोबर अर्णव म्हणतो, ऑसम, खूप गोड आणि खूप सुंदर दिसतेस तुम्ही, सुंदर. आज तुला कळेल नेहमी अर्णव राजशिर्केने निवडलेलं बेस्ट का असतं ते. बायकोपासून घरातल्या प्रत्येक गोष्टीपर्यंत सगळं बेस्टच आहे अर्णवच्या आयुष्यात. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी नम्रता असते ना, तिने सुद्धा साडीच घातलेली असते, पण काहीतरी वेगळं तिने आकाशला करायला लावलेलं असतं आणि आकाशने सुद्धा खूप सुंदर आणि छान साडी बनवलेली असते. आकाश तिला सांगतो की नम्रता, ह्या साडीचा जो पदर आहे तो इकडच्या बाजूने नाही तर तिकडच्या बाजूने घे. मोस्टली सगळ्या साड्यांचे पदर इकडून असे घेतले जातात, पण ह्या साडीचा पदर तू उलट्या साईडने घे, म्हणजे हा आणखीन उठावदार दिसेल आणि तू आणखीन सुंदर दिसशील. पण नम्रता त्याचं ऐकत नाही. आकाश तिला सांगतो, नम्रता, जर तू तो पदर घेतलास ना असा उलटा, तर तो पदर जरा छोटा होईल आणि तुझी पूर्ण बॉडी व्यवस्थित कवर होईल. जर तू पुढून घेतलास तर तो पदर तुझ्या पायाखाली राहील आणि पायात चुकून तो रॅम्प वॉक करताना पदर अडकला तर तू खाली पडशील. पण नम्रताला तो पदर खाली जमिनीवरून लोळवत आणायचा असतो, त्यामुळे ती तो पदर सरळच घेते. ती आकाशचं बोलणं ऐकत नाही. त्याच्यानंतर मग आता आकाश हा स्वतःसुद्धा जाऊन रेडी होतो. आकाशने सुद्धा खूप सुंदर आउटफिट बनवलेले असतात. आकाशसुद्धा खूप सुंदर त्याच्या आउटफिटमध्ये दिसत असतो. नम्रता म्हणते, आकाश आपण जिंकू ना? आकाश म्हणतो, नम्रता, आपण आपल्या बाजूने आपले उत्तम प्रयत्न केलेत की नाही, मग विषय संपला. तसंही जजेस काय म्हणाले आपल्याला, जिंकण्यापेक्षा खेळणं महत्त्वाचं. नम्रता आकाशला म्हणते, आकाश, खेळण्यापेक्षा आज माझ्यासाठी जिंकणंच महत्त्वाचं आहे. कारण जर आज चुकून जरी इशू आणि जिजू जिंकले ना, तर पुन्हा ह्या घरात फक्त इशूच्या नावाचा उदो उदो होईल आणि पुन्हा एकदा माझं नाव मात्र मातीत मिसळलं जाईल. मग तर मला ईश्वरीच्या हाताखाली खरोखरच मोलकरणीसारखं राब राब राबावं लागेल आणि ईश्वरी मात्र माझ्यावरती हुकूम गाजवेल. आकाश म्हणतो, नम्रता, कुठल्या विचारात हरवलीस? नम्रता म्हणते, काही नाही. त्यानंतर मग आता आकाश आणि नम्रता तिकडनं जायला निघतात. मग आकाश म्हणतो, एक मिनिट नम्रता, अगं आपण जिंकू ना हा प्रश्न तू कसा विचारलास? ऑलरेडी ईश्वरी आणि दादा जिंकलेत की. त्यावर नम्रता म्हणते, हो ते जिंकलेत ना, पण किमान आपली फॅन फॉलोविंग तरी जास्त होईल का, असं मला म्हणायचं होतं आपण जिंकू ना म्हणजे. त्यावर आकाश म्हणतो, ओ अच्छा, ती तर पहिल्यापासूनच आहे की, असं म्हणत तो नम्रताला हसतो. त्याच्यानंतर ते लोक आता तिथे आलेले असतात स्पर्धेच्या जागी. त्यानंतर आता जी अँकर असते ती म्हणत असते, तर स्पर्धा जरी संपली असली तरी शेवटचा ट्विस्ट मात्र बाकी होता आणि त्या ट्विस्टमध्येच मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया रॅम्प वॉकला. त्याबरोबर जे जज असतात ते म्हणतात, सगळ्यात अगोदर आम्ही सगळ्यांना नंबर्स देतो. त्यानंतर नंबर एक एक करून सर्व कंटेस्टंटना दिले जातात. आता नंबर्स दिल्याच्यानंतर मग जे जज असतात ते म्हणत असतात, आता ही काही स्पर्धा नाही आहे, त्यामुळे आता काय तुम्हाला गुण वगैरे दिले जाणार नाही आहेत. आता तुम्ही एवढे उत्तम फॅशन डिझायनर आहात म्हटल्यावर तुम्ही कितीतरी फॅशन शो अटेंड केलेले असणार, त्यामुळे रॅम्प वॉक काय असतो, कसा असतो, रेड कार्पेट एंट्री काय असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही फक्त तुम्हाला आवडेल, तुम्हाला भावेल अशा लुकमध्ये एंट्री घ्या, बस, दॅट्स इट. मग आता पहिला राऊंड जो असतो तो आकाश आणि नम्रताचाच असतो. मग आता आकाश आणि नम्रता हे दोघंही जण आलेले असतात स्टेजवरती. आता मग आकाश आणि नम्रता दोघंही छान दिसत असतात. आकाश आणि नम्रताच्या मागे आता आणखीन दुसऱ्या कंटेस्टंटचा नंबर असतो, ते सुद्धा येऊन स्टेजवरती उभे राहिलेले असतात. त्यांच्या मागून इशू आणि अर्णवचा नंबर असतो, ते सुद्धा स्टेजवर येऊन उभे राहतात. त्याच्यानंतर असतो लावण्याच्या आईचा म्हणजेच सौदामिनी क्रिएशन अँड ब्युटी प्रायव्हेट लिमिटेडचा. सगळेजण मंचावरती उभे असतात. आता पहिला राऊंड आकाश आणि नम्रताचाच असल्यामुळे ते दोघंजणं पुढे आलेले असतात. आता आकाशने सांगूनही नम्रताने ऐकलेलं नसतं, तिने तो पदर
पुढच्या बाजूने घेतल्यामुळे मागे तो लोळत असतो आणि त्यात नम्रताच्या पायात हिल्स असतात आणि नम्रता आता मागे फिरत असताना तिचा तोच पदर तिच्या पायात गुंतवतो जो खाली लोळत असतो आणि नम्रता आता पडणार असते. पण त्याच वेळी आकाश तिला पटकन सावरतो आणि नम्रता हळू तू ठीक आहेस ना असं विचारतो. त्यावेळी नम्रता उठून उभी राहते आणि मग नम्रताला खूपच जास्त इन्सल्टिंग फील झालेलं असतं. नम्रताला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होण्याऐवजी तिला प्रश्न पडतो की नेहमी माझ्या नशिबातच असं वाईट का घडतं, नेहमी ही इशूच कशी काय जिंकते. त्यानंतर मग आता जे जज असतात ते म्हणतात चला पुढच्या जोडीने या. पुढची जोडी येते. आता पुढची जी जोडी असते ती सुद्धा छान परफॉर्म करते आणि मग जज तिचं कौतुक करत म्हणतात की खरोखर तुम्ही कॉस्ट्यूम तर छान बनवलाच होता पण त्याबरोबर तुमचा परफॉर्मन्ससुद्धा खरंच खूप सुंदर आणि खूप गोड होता. त्याच्यानंतरनं मग आता जज म्हणतात तर आता पुढच्या जोडीची टर्न आहे. त्यावर लगेचच जी अँकर असते ती म्हणते तर गाईज आता आपली पुढची जोडी म्हणजे आपली विनर जोडी आहे ईश्वरी आणि अर्णव राजे शिर्के सात्विक कलेक्शनतर्फे. आणि म्हणूनच मी आता त्यांना रिक्वेस्ट करते की सात्विक फॅशनच्या ओनरने यावं आणि परफॉर्म करावं. त्याबरोबर मग ईशू आणि अर्णव येतात आणि पुन्हा एकदा परफॉर्म करतात. ईशू आणि अर्णवचं परफॉर्म करून झाल्याच्या नंतर जे जज असतात ते तर जोरजोराने टाळ्या वाजवतातच पण त्याबरोबर खाली बसलेली ऑडियन्ससुद्धा टाळ्या वाजवते आणि पुन्हा एकदा ईश्वरी अर्णव ईशार्णव असा जयघोष होतो. आता ईशार्णव हे नेमकं लोक काय ओरडत आहेत हे ईश्वरी आणि अर्णवला कळत नाही. मग ते जी अँकर असते तिला विचारतात की हे ईशार्णव लोक काय ओरडत आहेत ते तुम्ही विचारू शकाल का. मग जी अँकर असते ती विचारते की तुम्ही ईशार्णव असं का ओरडताय. त्याबरोबर मग ती लोक सांगतात की ईश्वरी आणि अर्णव यांच्यापासून तयार केलेलं ईशार्णव. त्याबरोबर मग मात्र आता जजसुद्धा म्हणतात ओ वाव खरंच खूप छान. मग लोक ईश्वरी आणि अर्णवचे जे फोटो व्हिडिओ असतात ते सोशल मीडियावरती पोस्ट करू लागतात आणि त्याच्याखाली कॅप्शन ईशार्णव लवर्स, ईशार्णव फॅन पेज, ईशार्णव फॉलोवर्स असे सगळे देत असतात. आता हे सगळं तिथे जज वगैरे सुद्धा बघत असतात आणि हे सगळं बघताना जजसुद्धा ईश्वरी आणि अर्णवचं कौतुक करतात आणि म्हणतात की खरंच तुम्ही दोघंजणं खूप हुशार आणि क्रिएटिव्ह आहात. मिसेस तर तुमच्या खूप हुशार आहेत मिस्टर राजे शिर्के. दृष्टी जाऊनही त्यांनी तुमची साथ सोडली नाही. त्यानंतर मग आता पुढे असेच बरेच काही सुरू असते. त्याबरोबर मग आता अँकर असते ती म्हणत असते की बापरे ह्या स्पर्धेच्या संपूर्ण इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली की चक्क फॅन्सने त्यांच्या आवडत्या जोडीसाठी फॅन पेज तयार केलेला आहे. खरोखर ही खूप स्पेशल आणि खरोखर खूप खास गोष्ट आहे आणि जी तुमच्या बाबतीत घडलेली आहे मिसेस अँड मिस्टर राजे शिर्के. तुम्ही खरोखर खूपच लकी आहात. त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव तिकडनं बाहेर पडतच असतात. तोपर्यंतच आता तिकडे ताबडतोब खूप सारे पत्रकार गोळा होतात आणि मग पत्रकार तिकडे गोळा होतात आणि त्यानंतर पत्रकार ईश्वरी आणि अर्णवचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी एकच झुंबड उडवतात. त्यावेळी मग ईश्वरी आणि अर्णव इंटरव्ह्यू द्यायला तयार होतात आणि त्यावेळी मग आता अर्णवला प्रश्न विचारला जातो की सर तुम्ही इतके उत्तम डिझायनर आहात मग तुम्हाला माहीत होतं का की तुम्हीच ही स्पर्धा जिंकणार म्हणून. त्यावर अर्णव म्हणतो नाही बिलकुलच नाही. स्पर्धा म्हटलं की जिंकणं हरणं हे आलंच पण ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सध्या माझी कंपनी सौदामिनी क्रिएशनच्या ताब्यात आहे आणि मला ती सोडवण्यासाठी ही स्पर्धा खेळणं आणि जिंकणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून मी या स्पर्धेत उतरलो होतो ते सुद्धा अगदी मनापासून. आणि मी मनापासून ठरवलं होतं की मला जिंकायचंच आहे आणि म्हणून कदाचित मी जिंकू शकलो. जेव्हा आपली इच्छाशक्ती प्रबळ असते ना तेव्हा नक्की यश आपल्या बाजूने वळतंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला प्रत्येक अडचणीत साथ देणारी प्रत्येक संकटावर मात करायला शिकवणारी माझी बायको. जर कालच्या राऊंडमध्ये ईश्वरी हिने हार मानली असती तर आजच्या राऊंडमध्ये मी पोहोचूच शकलो नसतो. खरं तर जे काही श्रेय आहे ते सगळं तिचंच आहे. तिच्यामुळेच मला इथपर्यंत पोहोचता आलं आणि खेळतासुद्धा आलं. त्यावेळी मग ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर उगाच माझं कौतुक करत आहेत. खरं तर मी एवढं काहीच चांगलं केलेलं नाही आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर प्रत्येक बायकोचंच हे कर्तव्य असतं की आपल्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आणि आपल्या नवऱ्याची साथ देणं. प्रत्येक बाई हे कसोशीने करतच असते आणि मी सुद्धा फक्त तेच केलं. खरं बघायला गेलं ना तर अर्णव सरच बेस्ट आहेत आणि अर्णव सरांनीच ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की जेवण बनवणं सोपी गोष्ट आहे. अर्थात ती सुद्धा अवघड आहेच पण ती माझ्या रोजच्या हातातली आहे त्यामुळे माझ्यासाठी ऑफकोर्स ती थोडीफार सोपीच आहे. पण हे वेगळं ड्रेस वगैरे डिझाईन करणं ही खरोखर
खूप मोठी गोष्ट आहे आणि यासाठी खूप लोड घ्यावा लागतो, विचार करावा लागतो आणि ते सगळं त्यांनी केलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्याबरोबर मग आता ईश्वरी म्हणत असते अर्णव ग्रेट आहे, अर्णव म्हणत असतो ईश्वरी ग्रेट आहे. पत्रकार म्हणतात तुम्ही दोघं ग्रेट आहात म्हणूनच तुमची जोडी सुपर ग्रेट आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ